नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। 10वी पासवरती परमनंट सरकारी भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 रुपये ते 63,200 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज या ठिकाणी दिला जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही फक्त 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुमची वयोमर्यादा या ठिकाणी काय लागेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, किती वॅकन्सी निघालेली आहे, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्यात अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ASC सेंटर साऊथ यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ASC सेंटर साऊथसाठी आहे। कुक या पदासाठी पुरुषांसाठी वॅकन्सी आहे। 19,900 रुपये प्लस DA आणि अदर अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी दिले जातील। 3 जागांसाठी एकूण या ठिकाणी वॅकन्सी आहे। त्यानंतर सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर मेल पदासाठी वॅकन्सी आहे। 19,900 प्लस DA आणि अदर अलाउन्सेस तुम्हाला दिले जातील। 3 जागांची वॅकन्सी ठिकाणी आहे। MTS चौकीदार या पदासाठी एकूण या ठिकाणी 2 जागांची वॅकन्सी आहे। 18,000 प्लस DA वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिले जातील। त्यानंतर ड्राफ्ट्समॅन मेट लेबर या पदासाठी 18,000 प्लस DA वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिले जातील। 8 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यानंतर व्हेकल मेकॅनिक या पदासाठी तुम्हाला 19,900 प्लस DA आणि अदर अलाउन्सेस दिले जातील। या ठिकाणी एक जागा आहे। त्यानंतर सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर या पदासाठी तुम्हाला 19,900 प्लस DA या ठिकाणी दिले जाईल। 9 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर क्लीनर पदासाठी 18,000 प्लस DA आणि अदर अलाउन्सेस तुम्हाला दिले जातील। 4 जागा या ठिकाणी आहेत। त्यानंतर लिडिंग फायरमॅन या पदासाठी वॅकन्सीज आहे। 21,700 प्लस DA आणि अदर अलाउन्सेस तुम्हाला दिले जातील। 1 वॅकन्सी या पदासाठी आहे। त्यानंतर फायरमॅन या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। 19,900 प्लस DA आणि अदर अलाउन्सेस दिले जातील। 30 जागा या पदासाठी आहेत। त्यानंतर फायर इंजिन ड्रायव्हर या पदासाठी 21,700 प्लस DA आणि अदर अलाउन्सेस तुम्हाला दिले जातील। 10 जागा एकूण या ठिकाणी आहेत। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी कुक या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि तुम्हाला इंडियन कुकिंग नॉलेज या ठिकाणी असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल, सोबत डिप्लोमा झालेला असेल किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील कॅटरिंगमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 1 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागेल। MTS चौकीदार या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्यानंतर ड्राफ्ट्समॅन मेट लेबर या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे। व्हेकल मेकॅनिक या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि तुम्ही इंग्रजीमध्ये नंबर आणि नावे जे आहेत वाचू शकत असाल आणि 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल संबंधित ट्रेडमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल हेवी आणि लाईट मोटर व्हेकलचं तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे। क्लीनर या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। फायर इंजिन ड्रायव्हर या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि संबंधित ट्रेडमध्ये 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। वयोमर्यादा जी आहे या ठिकाणी 18 ते 27 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीतून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देखील दिलं जाईल। अर्ज जे आहेत तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत। तर प्रेसिडिंग ऑफिसर सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रुटमेंट बोर्ड CHQ ASC सेंटर साऊथ 280 अग्रम पोस्ट बेंगलोर या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।